श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 18 येथे सायट्रिक गेट शनी मंदिर ते दसक बस स्टॉप या रस्त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला। तसेच पारिजात नगर येथील त्रिकोणी गार्डन सुशोभीकरण करणे या कामांसाठी 30 लाख रुपये आणि प्रभाग क्रमांक 26 गोरेबाबा मंदिर परिसरात जिम्नेशियम हॉल बांधणे या कामासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करून आज या समाजोपयोगी कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने हेमंत गोडसे यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच प्रभाग क्रमांक 26 येथे महिलांच्या वतीने हेमंत अप्पा गोडसे यांचा औक्षण करून भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी आगामी 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर विश्वास ठेवून धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार मजबूत करा असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी नागरिकांना केले। यावेळी परिसरातील रहिवासी आणि प्रभाग क्रमांक 26 येथील नगरसेवक भगवानदादा आरोटे यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसर विभागातील सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेट एक्झाम सेंटर आणलं इथं, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा केंद्र आपण इथं आणलं। अशा अनेक केंद्रीय कर्मचारी जर असतील आपल्या इथं तर या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं या अगोदर सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम जी आहे तिचं केंद्र नव्हतं। ते 26,000 परिवार आहे। नाशिक सहकारी साखर कारखाना असेल, निफाड सहकारी साखर कारखाना 10-11 वर्ष बंद पडलेले कारखाने सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून या अहवालामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही। या अहवालामध्ये आपण जर बघितलं तर अनेक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कामं केलेली आहेत। ती आपल्या निश्चित लक्षात येईल की आपल्या खासदारांनी काय कामं केले आणि अगोदर काय कामं झाली। तुम्हाला 2 मिनिटांमध्ये कंपॅरिझन कळेल आणि मला असं वाटतं की निश्चित आपल्या खासदारांनी काय काम केले आपल्या लक्षात या अहवालाच्या माध्यमातून येईल। आपण राज्यामध्ये देखील आपण बघितलं तर अतिशय लोकाभिमुख निर्णय राज्य शासन देखील या ठिकाणी घेतंय। आपण महिलांसाठी पाहिलं तर महिलांसाठी ग्रामीण भागामध्ये 50% एसटी मध्ये सूट आहे। 75हून अधिक वय असेल त्याच्यात मोफत प्रवास आहे। त्यानंतर महिलांसाठी बचत गट आहे, त्याच्यामध्ये पहिले 15,000 होते, आता 30,000 रुपये केले, जेणेकरून आपल्या महिलांनी घरगुती उद्योग करावेत आणि काहीतरी आधार आपल्या कुटुंबाला लागेल आणि कुटुंब सक्षम होतील अशा प्रकारचा आधार आपल्या शासनाने या ठिकाणी दिलाय। लेक लाडकी लखपती म्हणजे एक मुलगी जर जन्माला आली तर तिला 1 लाख रुपये 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार आहे। आणि माझ्या मते पिढ्यानपिढ्या चालणारं काम आज आपणच्या हातून आपण करून घेतलं आणि आपण त्याचा लाभ घेणार आहोत, म्हणून खास करून आपण भाग्यवान आहोत। माझ्या मते चांगला खासदार लाभणं, चांगला माणूस आपल्याला मिळणं आणि त्यांनी आपलं काम करणं हा सुद्धा आपल्या मतदारांचा भाग, नशिबाचा आणि भाग्याचा विषय। ज्या अर्थी आता 2 कालखंडामध्ये आपण गोडसे साहेबांना निवडून दिलं, याचा अर्थ असा आधी केले मगर सांगितले, तेव्हा त्यांचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे। नाशिक आणि पुणे याच्यासाठी 2,05,000 जवळजवळ कोटी रुपयाचं त्याने प्रकल्प मंजूर करून घेतले। त्याला आता डायव्हर्शन करण्यासाठी अनेक लोक गिधाडासारखे टपलेले, त्याच्यासाठी त्यांनी दक्ष राहणं, ते राहतील हे 100%, कारण त्यांनीच मूळ लावलेले। तसंच नाशिकची सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे फार मोठे प्रयत्न झालेले आहेत। रिंग रोड टाकणं, ओव्हरब्रिज टाकणं, या गावामध्ये अनेक प्रकल्प आणणे, गोवर्धन शहरामध्ये त्यांनी एक प्रकल्प सुरू केला। तेव्हा ज्या त्यांच्या जवळ एक शिक्षणामुळे एक दूरदृष्टी आहे आणि प्रॅक्टिकल आहे। आता 2 वर्षात तुम्ही कधीही त्यांच्या कामाबद्दल लोकांनी कधी ओरड केली नाही। त्यांनी जे काम केलं ते लोकांसमोर दिसतं आज, म्हणून त्यांना ही संधी प्राप्त देत आहेत। त्रिकोणी गार्डन साठी त्यांनी 30 लाखाचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला, त्यामुळे मी हेमंत अप्पा गोडसे यांचे खूप खूप आभारी आहे सगळ्या नागरिकांच्या वतीने। नमस्कार, मी वंदना सुरेश बोराडे, पंचक येथील एक रहिवासी आणि बीजेपीची सदस्य आहे मी। आणि आपले हेमंत अप्पा गोडसे यांच्या निधीतून 1 कोटी निधी आपल्या प्रभाग क्रमांक 18 साठी मंजूर झाला। पंचक ते दसक परिसरात हा फार मोठा रस्त्याची अडचण होती, ती आज आपणच्या प्रयत्नातून ती अडचण आमची निवारण झाली। फार मोठे ऍक्सिडेंट वगैरे होत होते, स्पीड ब्रेकरचा पण त्रास होत होता।
त्यामुळे त्यांनी हा खूप मोठा प्रश्न आमच्या एरियाचा त्यांनी सोडवला आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.